FMC मध्ये 90% लोकांना असं वाटत होतं की मार्केट पडणार आणि म्हणूनच ते 2 ते 3 दिवस झालं रील बनवत होते आणि ह्याच्यामुळं खूप जण काय केले, पडणार म्हणून मार्केटमध्ये सेल साईडला बसले आणि काय झालं तुम्हाला ही माहिती आहे की FMC मध्ये मार्केट बाय साईडला मुवमेंट झालेली आहे. आता हा आहे आजचा 365 दिवसामधला 365 स्ट्रॅटेजीमधला डे 4, ज्याच्यामध्ये आपण समजून घेणार आहे की रिस्क ॲनालिसिस स्ट्रॅटेजी म्हणजे काय. रिस्क ॲनालिसिस स्ट्रॅटेजी म्हणजे एक अशी कन्सेप्ट असते जी सायकोलॉजी बेस्ड वर्क होत असते. ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीचं कोणाचं तर ऐकत असतो, समजून घेत असतो, त्यावेळेला आपलं मोहिक म्हणजे तिथं सांगत असते की नाही आपण इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, सेलला बसायला पाहिजे, बायला बसायला पाहिजे. तर अशामुळं आपण नको नको तिथे एंट्री प्लॅन करतो. बट ज्या वेळा तुम्ही स्वतः ॲनालिसिस घेऊन ज्या वेळा ट्रेड प्लॅन करतात त्याच वेळा तो ट्रेड सक्सेसमध्ये जाऊ शकतो आणि चांगला पैसाही बनवून देऊ शकतो. कोणाच्या सांगण्यावरून ट्रेड घेण्यापेक्षा स्वतः ॲनालिसिस करून घेतलेलं कधीही उत्तम असतं. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की FMC असू दे किंवा कोणतीही न्यूज असू दे, तर न्यूज लागल्यानंतर त्याचा इफेक्ट त्याच्यावर दिसत असतो. कोणाच्याही सांगण्यावरनं आधी प्लॅन करून लागेल की असंच मार्केटमध्ये होईल किंवा असंच जाईल. तर हे प्लॅनिंगमुळे तुमचं अकाउंट कॅपिटल उडवूही शकतं आणि हे ट्रेडिंगमध्ये सगळ्यात डेंजर सिच्युएशन असते. म्हणून कॅपिटल सेफ ह्याच्या मागं लागा. जर तुम्ही कॅपिटल सेफ ह्या गोष्टीवर जर मागं लागत असाल तर नक्की तुमचं कॅपिटल सेफ राहू शकतं. तर अशाच व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.